आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई उपनगरातल्या। मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडी यांचं पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होत असल्याचा पत्रात उल्लेख। भायखळ्यात अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न। कांदिवलीतील पोयसर नदीत कचरा साचल्यानं नगरसेविका मनीषा यादव आक्रमक। नालेसफाईच्या कामावर प्रश्न उपस्थित करत बीएमसी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्याचं केलं आवाहन। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल। अनेक महत्त्वाच्या गाड्यांचं वेटिंग लिस्ट संपलं, त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली। बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं, चाकरमान्यांसमोर प्रश्न। मुलुंड रेल्वे स्थानकावर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटांपासून बंद असल्याचा प्रवाशांचा आरोप। बंद लोकलमध्ये काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती। अनेक रेल्वे प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास झाल्याची माहिती। गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची तयारी सुरू। बीएमसी यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणार। गणपती मूर्तीकारांना महापालिका 25,400 लिटर मोफत पर्यावरणपूरक रंग देणार। निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या थकीत रकमेवर 9% व्याज देण्याचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयानं बेस्टला आदेश दिले। निवृत्ती लाभ कधी मिळणं अपेक्षित होता, तो कधी मिळाला यानुसार लाभ मिळणार। मुंबई महापालिकेच्या 40 मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक। शाळांमध्ये प्रत्येकी किमान 70 विद्यार्थी असूनही केवळ एकाच शिक्षकाच्या भरवशावर शिक्षण सुरू। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पात आर्थिक गैरप्रकार। काँग्रेसचा पालिका प्रशासनावर आरोप। एसआयटी चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। दादरमध्ये मोबाईल ॲप आणि जीपीएसच्या मदतीनं कार चोरीचा प्रयत्न हाणून पाडला। मालकाची कार पळवणाऱ्या चालकाला पोलिसांकडून अटक। मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आता टॉप 9 बातम्या पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या। पुण्यात 4 दिवस पावसाची शक्यता कमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची हजेरी, मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाची विश्रांती। पुण्यातील 2047 पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार। पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात 16.80% पाणीसाठा। गेल्या वर्षी याच धरण साखळी क्षेत्रात 20% पाणीसाठा होता। पीएमपीच्या ताब्यात 84 नवीन ई बस दाखल होणार, त्यामुळे गर्दीच्या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार, तर सुमारे 15,000 प्रवाशांना दिलासा मिळणार। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या 25 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले। 2 मनमाड मार्गे रेल्वे गाड्या वळवल्या। लोणावळा कर्जत दरम्यान बोरघाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरू। पुणे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाण पुलाजवळ एकाची हत्या। डोक्यात सिमेंट घालत हत्या। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यातील पानशेत धरण फुटीच्या घटनेला 65 वर्ष पूर्ण। मावळा जवान संघटनेकडून पानशेत धरण माथ्यावर स्मृती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन। ज्येष्ठ व्यक्तींनी या घटनेच्या कटू आठवणी जाग्या करत इतिहास सांगितला। पुण्यातील भोर वरंध घाट परिसरातील भूस्खलन आणि नुकसानाची आमदार शंकर बांडेकर यांच्याकडून पाहणी। प्रशासनासोबत चर्चा करत रस्त्यावरील माती आणि राडारोडा हटवण्याचे निर्देश। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। कल्याणमध्ये रिक्षा चालक अनिल जगताप यांच्याकडून प्रामाणिकपणाचा आदर्श। रिक्षात विसरलेली 17,000 रुपये आणि मौल्यवान वस्तूंची बॅग प्रवाशाला केली परत। भंडारा जिल्ह्यात खरीपाच्या कामांना वेग। पवनी तालुक्यात भात लागवडीची काही दृश्य समोर। हिरवीगार शेत झाली असली तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। रत्नागिरीतील हर्णेमधील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली। कोट्यवधींच्या संवर्धनानंतरही मुसळधार पावसात